तर ते तुपामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत. गाजर चांगले तुपामध्ये फ्राय करून घेतल्यानंतर झाकण ठेवून एक 5 मिनटं वाफवून घ्यायचे आहेत. त्यामुळे जे काही गाजर आहेत ते चांगले मऊ शिजून जातात. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. व्हिडिओ स्किप न करता आहे शेवटपर्यंत बघा, मगच तुम्हाला समजेल मी कसं केलेलं आहे. तर हे बघू शकता चांगलं तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं, वाफवून घ्यायचं आहे. आणि मगाशी ते काही दूध घेतले होते, एक दूध त्या गाजरामध्ये टाकून घ्यायचे. गाजर चांगले मऊ शिजून घ्यायचे. गाजर चांगले शिजल्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार साखर ॲड करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता पूर्ण जे काही आपण दूध टाकलेलं गाजरामध्ये ड्राय करून घेतलेलं त्याला चवीनुसार साखर, वेलची पावडर आणि जे काही ड्रायफ्रूट काजू बदाम बारीक चिरून घेतले ते पण टाकून पूर्ण पाण्याचा अंश, दुधाचा अंश कमी करून घ्यायचं आहे. साखर टाकल्यामुळे हलव्याला परत पाणी सुटणार आहे, तर ते पाण्याचा अंश पण कमी करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपला हलवा झटपटच 10 मिनिटांमध्ये गाजरचा हलवा तयार होतो. कोणी पाहुणे रावळे आले की झटपट असे हे गाजरचा हलवा होऊन जातो. तर तुम्ही ह्या पद्धतीची रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा. हे बघू शकता की झटपट होणारा गाजरचा हलवा 10 मिनिटांमध्ये रेडी आहे. आणि ही स्वीट डिश एकदम खायला तर भारीच आहे. आणि